आणि आता पुढची बातमी पाहूयात। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। सुनील तटकरे येऊन गेल्याचं कळलं, मात्र कुणीही येऊन भेटलं तरी त्यांना आता परत घेतलं जाणार नाही। पवार साहेबांनी हे आधी स्पष्ट केलंय। जे पक्ष सोडून गेलेत त्यांना आता घ्यायचं नाही। शरद पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये भेट झाल्याची चर्चा आहे। नाशिकमधील हॉटेल एमराल्ड पार्क इथे तटकरे येऊन गेल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली। अनिल देशमुख यांनी गौप्यस्फोट केला। कुणीही येऊन भेटलं तरी त्यांना आता पक्षात घेतलं जाणार नाही, हे शरद पवार यांनी सांगितलेलं आहे। सुनील तटकरे येऊन गेल्याचं कळलं, मात्र कुणीही येऊन भेटलं तरी त्यांना आता पक्षामध्ये परत घेतलं जाणार नाही, असं अनिल देशमुख म्हणालेत। पवार साहेबांनी आधी स्पष्ट केलंय, जे पक्ष सोडून गेलेत त्यांना आता घ्यायचं नाही। शरद पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये भेट झाल्याची चर्चा आहे। नाशिकमधल्या हॉटेल एमराल्ड पार्क इथे तटकरे येऊन गेल्याची चर्चा आहे आणि त्यावरती अनिल देशमुख यांनी तशी माहिती दिली। या हॉटेलला येऊन गेले असं कळलं, माझी भेट झाली नाही। आमच्या काही कार्यकर्त्याची भेट झाली, बाकी अजून कोणाच्या आमच्याच पक्षाच्या लोकांच्या आमच्या भेटी झाल्या। संपर्कात असेल कोण तटकरे साहेब आणि संपर्कात जरी आले ते आमच्या, तरी आम्ही त्यांना घेणार नाही वापस। तर सुनील तटकरे हे अजित पवार गटात आहेत, मात्र त्यांनी शरद पवार यांची नाशिकमध्ये येऊन भेट घेतल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं। नाशिकमधल्या एका हॉटेलमध्ये आहेत आणि त्यांची शरद पवार आणि सुनील तटकरे यांची याच हॉटेलमध्ये भेट झाल्याचं कळलं। माझी काही थेट भेट झाली नाही, मात्र कार्यकर्त्यांनी सांगितलं, असं अनिल देशमुख म्हणालेत। सुनील तटकरे हे शरद पवार यांना भेटण्यासाठी नाशिकमधल्या या हॉटेलमध्ये आले होते, असं अनिल देशमुखांनी सांगितलं। मात्र कुणीही येऊन जरी भेटलं तरी परत पक्षामध्ये घेतलं जाणार नाही, हे शरद पवार यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे सुनील तटकरे हे जरी शरद पवारांना भेटून गेले असतील तरी कुणी येऊन भेटून गेलं तरी सुद्धा पक्षामध्ये घेतलं जाणार नाही, असं अनिल देशमुखांनी म्हटलंय। ते काय म्हणालेत पुन्हा एकदा ऐकूयात। या हॉटेलला येऊन गेले असं कळलं, माझी भेट झाली नाही। आमच्या काही कार्यकर्त्याची भेट झाली, बाकी अजून कोणाच्या आमच्याच पक्षाच्या लोकांच्या आमच्या भेटी झाल्या। संपर्कात असेल कोण तटकरे साहेब आणि संपर्कात जरी आले ते आमच्या, तरी आम्ही त्यांना घेणार नाही वापस। तर अनिल देशमुख यांनी केलेलं हे मोठं वक्तव्य। जरी सुनील तटकरे हे शरद पवारांच्या संपर्कात आले, भेटून गेले, तरी सुद्धा त्यांना पुन्हा पक्षामध्ये घेतलं जाणार नाही। या संदर्भात अधिक बोलूया तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील आपल्यासोबत सध्या जोडले गेलेत। उमेश पाटील जी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। नाशिकमध्ये शरद पवार असताना सुनील तटकरे त्यांना भेटून गेल्याचं कळतंय, काय त्याबद्दल? याच्याबद्दल माझ्याकडे कुठलीही माहिती नाहीये। या संदर्भामध्ये स्वतः तटकरे साहेबच त्यात अधिकृतपणे सांगू शकतील। अशा पद्धतीची भेट झाल्याची आमची कुठलीही माहिती नाही आणि बऱ्याच वेळेला प्रचाराच्या दरम्यान बरेच नेते एकाच हॉटेलमध्ये किंवा एकाच ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे असतात। त्या ठिकाणी एकत्र एका हॉटेलमध्ये आल्यानंतर त्याची त्या भेटीच करता तिथं आले होते किंवा भेटच झाली, असं काही त्या ठिकाणी होत नाही। त्यामुळं या बाबतीमध्ये अधिकृत माहिती हे स्वतः प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबच देऊ शकतील। बरं, आणखी दुसरी एक गोष्ट ती म्हणजे थोड्या वेळापूर्वी जयंत पाटील म्हणाले होते की छगन भुजबळ हे नाराज आहेत महायुतीमध्ये आणि त्यांना एक प्रकारे कल माहिती असतो जनतेचा की निवडणुकीचा कल नेमका कसा आहे तो। काय आहे की आता हे सगळं वेगवेगळ्या सायकोलॉजिकल टॅक्टिक्स आहेत। जयंत पाटील साहेब खूप मुरब्बी आहेत आणि धोरणी देखील आहेत, त्यामुळं ते अशा पद्धतीचे स्टेटमेंट करून विनाकारण कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत। वस्तुस्थिती अजिबात तशी नाही। आम्हाला चांगल्या पद्धतीचं यश हे निवडणुकीमध्ये मिळाल्याचं 4 तारखेला स्पष्ट होईल आणि त्याच्यानंतर देशाच्या पातळीवर नरेंद्र मोदी साहेब जेव्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील त्यावेळेला त्यानंतर जयंत पाटील साहेबांची स्टेटमेंट जे आहेत, आजची स्टेटमेंट आणि त्यावेळेची स्टेटमेंटमध्ये तुम्हाला जमीन आसमानाचा फरक दिसेल। बरं, आणि अनिल देशमुखांनी सांगितलं की सुनील तटकरे भेटून गेले किंवा कुणीही जरी भेटून गेलं किंवा भेटायला आलं तरी एकदा बाहेर गेलेल्यांना पक्षामध्ये घेतलं जाणार नाही, असं शरद पवारांनी सांगितलंय। नाही, बाहेर गेलेले न पक्षात घेतलं जाणार नाही याचा अधिकार जो आहे तो एकतर अनिल देशमुख यांना कोणी दिला हे माहित नाही,
त्या पक्षाचे सर्वोच्च निर्णय घेणारे जे आहेत ते पवार साहेब आहेत. आणि दुसरं असं आहे की आत येण्याच्या करता कुणी इच्छा व्यक्त केलेली आहे हे देखील त्यांनी सांगावं. त्यामुळे जर कुणी इच्छाच व्यक्त केलेली नाही आत येण्याची, जे बाहेर गेलेत असं त्यांचं म्हणणं आहे, तर त्यांनी विनाकारण मोकळ्या दरवाजात कुणाला आत घेणार नाही असं म्हणण्याला काय अर्थ आहे? बरं, उमेश पाटील धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.